नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्वकोश या स्थूल वाचनाच्या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनातील धडा क्रमांक 4 विश्वकोश अभ्यासणार आहोत। विश्वकोश या स्थूल वाचनातील पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या पाठामध्ये आपल्याला विश्वकोशाची ओळख करून देण्यात आलेली आहे। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून समजून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केलेला आहे। सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध आहेत। आता त्याचा अजून आपल्याला सांगण्यात आलेला आहे की मराठी विश्वकोशाचा अभ्यास करण्यासाठी तो सोयीस्कर व्हावा म्हणून मोबाईल ॲपमध्ये सुद्धा ते 20 खंड प्रकाशित करण्यात आलेले आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती मोबाईल ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। विश्वकोश कशासाठी पाहावा तर आपल्या ज्ञानविषयी गरजा भागवण्यासाठी। मराठीचा अभ्यास करत असताना, एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचा ज्ञान प्राप्त व्हावे। कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीचे अभ्यास करत असताना आपल्याला एखादा शब्द अडला जातो, मग त्यावेळेस आपण थांबायचं नाही। त्यावेळेस आपण मराठी विश्वकोश पाहायचा आणि त्याच्यामधून त्याचा अर्थ समजून घ्यायचा। म्हणजे ज्ञानविषयी गरजा भागवण्यासाठी आपण मराठी विश्वकोशाचा उपयोग करू शकतो। जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी की चला आपण एखाद्या जागतिक क्षेत्रामध्ये, विश्वाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि त्याच्या विस्तारित अभ्यास जर आपल्याला करायचा असतील विविध विषयांचा, तर त्यावेळेस योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याला मराठी भाषेतील विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो। अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी की आपल्या मनामध्ये की वेगवेगळ्या भावना असतात त्या व्यक्त करण्यासाठी आपण कवितेचा उपयोग करतो किंवा मग विविध भाषाचा साहित्याचा उपयोग करत असतो। मग आपल्या ही अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी आपल्यातील सुप्त ज्ञानाला वाव मिळवून देण्यासाठी सुद्धा आपण मराठी विश्वकोशाचा उपयोग करू शकतो। सर्व प्रकारचे प्रगल्भ आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर आपल्याला लेखक बनायचं आहे, कवी बनायचं आहे, तर आपल्याला आपली शब्द समृद्धी संपन्न असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो। आता विश्वकोश असा पाहावा। शब्द आकारविल्यानुसार अर्थातच अनुज्ञेय पाहावेत। जसं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स असतात A to Z। तुम्ही इंग्रजी डिक्शनरी किंवा विश्वकोश जर अभ्यास केला त्याचा तर तुम्हाला A to Z पासून आपल्याला पाहायला मिळतात। A पासून आपल्याला नंतर B, C, D। तसंच मराठी विश्वकोशामध्ये आपण मराठी लिपीनुसार, आकार विल्ल्यानुसार म्हणजे स्वर आणि व्यंजन। स्वर पहिला असतो आपला अ, आ, ई, नंतर व्यंजन सुरू होतात क, का किंवा बाराखडीनुसार आपण पाहतो क, का, के, कू। मग तसंच आपण मग कच्या नंतर कोणता वर्ण येतो, क वर्गामध्ये क असतो, च असतो, क, ख, ग, घ, न असतो। त्याच्यानंतर मग च वर्ग येतो, च, छ, ज, झ। नंतर मग ट वर्ग येतो, ट, ठ, ड, ढ, ढ। तर अशा आकार विल्ल्यानुसार आपण पाहत असतो। बाराखडीतील स्वर आणि व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा। एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणारा आहे। भाषा व त्या संबंधीचे संदर्भ यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी। तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोडी, फॅशन्सपैकी केशरचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार देऊन येथे देत आहेत। मग बघा, आता विद्यार्थ्यांना विश्वकोशाची आवड निर्माण व्हावी यासाठी मग विविध शब्दकोडी दिले जातात आणि त्याचं एक उदाहरण आपल्याला इथे पाठामध्ये दिलेलं आहे। त्याचपैकी वेगवेगळ्या फॅशननुसार केशरचना ही फॅशन याचा अभ्यास आपल्याला एक संदर्भ आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेला आहे।
तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा आणि भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता तुम्हाला बघा इथे www.maharashtra.महाराष्ट्र.gov.ची स्पेलिंग दिलेली gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जर तुम्हाला एखादा मराठी भाषेतील शब्द अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती मिळेल. आता इथे शब्दकोडी दिलेला आहे. पुढील पानावरील शब्दकोडी दिलेल्या वाक्यांचा आधारे आपल्याला सोडवायचा आहे. आता इथे बघा तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत 8 आणि त्याचं इथे शब्दकोडी दिलेले आहेत. तर इथे बघा छानपैकी गोल एक दिलेले, त्याच्यामध्ये र दिलेले आहेत आणि काही चौकटी दिलेल्या आहेत आणि त्याला नंबर टाकलेले आहेत आणि ह्या नंबरनुसार आपल्याला इथे प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरे ह्या आपल्याला कोडीमध्ये लिहायचं आहे. तर आपण PPTच्या माध्यमातून याचं उत्तर जाणून घेऊया. बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी. तर याचं उत्तर काय आहे तर करंदीकर. तर बघा इथे तुम्हाला मध्ये र दिलेला आहे आणि ते एक आकडा दिलेले आहेत आणि ह्या चौकटीमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे आणि शेवटचा हे जेवढे काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला ह्या शब्दकोड्यामध्ये शेवटचा अक्षर र आला पाहिजे, म्हणजेच करंदीकर. तर र शेवटी येते आहे, मग तो र लिहिलेला नाही आहे. तर पहिल्या चौकटीमध्ये तुम्ही उत्तर लिहायचं आहे करंदीक एवढंच लिहायचं आणि र इथे ऑलरेडी आहे त्यामुळे तुम्हाला लिहायची गरज नाही. पुढील आहे एका साहित्यिकाचे आडनाव. श्रीपाद कृष्ण. उत्तर आहे कोल्हटकर. तुम्ही इथे 2 क्रमांक, प्रश्न क्रमांक इथे 2 आहे म्हणून इथे चौकटीमध्ये उत्तर क्रमांक 2 वरती तुम्ही लिहायचं आहे कोल्हटक. र ऑलरेडी दिलेला आहे. तिसरा आहे तुरुंगात असताना देखील ज्यांची काव्य प्रतिभा बहरून येई असे साहित्यिक देशभक्त. याचं उत्तर आहे सावरकर. मग तुम्ही इथे प्रश्न क्रमांक 3 दिले त्यामुळे चौकट क्रमांक 3च्या पुढे उत्तर लिहायचं आहे सावरक. र ऑलरेडी आहे म्हणून तुम्हाला फक्त सावरक एवढे शब्द लिहायचे आहेत. चौथा आहे सुधारकचे संपादक. तर याचं उत्तर येतं आगरकर. मग तुम्ही प्रश्न क्रमांक 4 आहे त्यामुळे इथे चौकटीमध्ये 4 क्रमांकावरती जायचं आणि पुढे लिहायचं आगरक. र ऑलरेडी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न आहे तुमचा, कवी यशवंत यांचे आडनाव. तर याचं उत्तर येतं पेंढारकर. ते इथे तुम्ही लिहायचं आहे 5 क्रमांकाच्या पुढे पेंढारक. र ऑलरेडी आहे. सवाई विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव. तर याचं उत्तर येतं मिरासदार. ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे. नंतर 7वा आहे मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावातील आडनाव. तर 7वा प्रश्न क्रमांक आहे तुम्ही लिहायचं आहे शिरूरकर. 8वा आहे कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव. तर त्यांचं आडनाव आहे शिरवाडकर. मग तुम्ही इथे 8 क्रमांकाच्या चौकटीच्या पुढे उत्तर लिहायचं आहे. तर अशा रीतीने हे शब्दकोडे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हे शब्दकोडे सोडवलेलं आहे. आता आपण या शब्दकोड्याच्या खाली जे काही माहिती दिलेली आहे त्याचा अभ्यास करू. ह्या शब्दकोड्यामुळे काय होतं की आपल्याला शब्दकोड्यामुळे आपले भाषिक कौशल्य विद्यार्थ्यांचे वाढते. आर्थर विन याने 21 डिसेंबर 1943च्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकामध्ये अशा प्रकारचे पहिले शब्दकोडे प्रसिद्ध केले. हाच तो चहा हे वाक्य दोन्हीकडून जरी शब्द वाचले तरी एकसारखेच बनते. उदाहरणार्थ बघा, आता हाच तो चहा आपण उलट वाचलं तरी तेच वाक्य होणार, हाच तो चहा. मग अशा प्रकारच्या शाब्दिक करामतीवर आधारित हे असे कोडे आहे असा अंदाज आहे. मुलांनो, विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यामध्ये येणारी शब्दकोडे तुम्ही सोडवता आणि भाषेची गंमत अनुभवता. मग त्याचा आपल्याला उद्देश काय असतो की आपले भाषिक कौशल्य वाढवणे. आता फ्रेंच भाषा शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर अशी भाषा मानली जाते. कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्रजी शब्द योजून द्विभाषिक शब्दकोडे लोकप्रिय आहेत. रशियामध्ये सुद्धा शब्दकोड्यांचा वापर प्रचारासाठीही होतो. शब्दकोड्यांसाठी चिनी भाषेचा अपवाद आहे. आता शब्दकोड्याचे प्रकार इथे सांगितलेले आहे तुम्हाला. वर्तुळाकार, बदामाच्या आकाराची, फुलींच्या खुणेच्या आकाराची, शास्त्रीय किंवा गुप्तलेखनाची, चौकोनी कोडी, चित्रकोडी, चित्रचौकटी, साम्यकारी, अनियमित आकाराची. तर अशा कल्पनांच्या आधारावर अनेक प्रकार रूढ आहेत.
संगणकीय खेळांमध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्यांचे लेखक ओळखायला सांगितलं जातं, किंवा मग एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करायला सांगितलं जातं, किंवा काही शब्दातील रिकाम्या अक्षरांच्या जागासुद्धा भरायला सांगतात. तुम्हाला विविध प्रश्न विचारून असे शब्दकोडी दिलेले असतात, ज्याच्यामुळे तुमचं भाषिक कौशल्य वाढवलं जातं. विविध मासिकांमधून वर्तमानपत्रामधून आपण पाहतो की पुरवणे असतात, त्याच्यामध्ये शब्दकोडी सरस आपल्याला पाहायला मिळतात. शब्दकोडी सोडवल्यामुळे अनेक नवीन जुने शब्द आपल्याला कळतात, आपली शब्दसंपत्ती वाढते, त्यामुळे बुद्धीमध्ये भर पडते, आपल्याला शब्दांचा अर्थछटा माहिती होऊ लागतात आणि आपलं ज्ञान वाढतो आणि आपला इंटरेस्टसुद्धा वाढतो. शब्दसमूहासाठी एक शब्द असतो, एका शब्दाचे विभिन्न अर्थ असतात, प्रतिशब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, यांचा मग आपल्याला अभ्यास करायला उपयोग होतो. आता इथे आपल्याला केशभूषा हे सौंदर्य जाहिरातीसाठी दिलेलं आहे बघा. आजकाल केशांच्या वेगवेगळ्या स्टाईल करणे तुम्हाला सर्वांना आवडते, पण मुलांनो, तुम्हाला आश्चर्य वाटले का? पौराणिक काळापासून आकर्षक केशरचनेचे आकर्षण सर्व समाजात होते. केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी म्हणजे केस कापणे, आता बघतो आपण स्टाईल वाढलेल्या आहेत की नाही वेगवेगळ्या प्रकारच्या. मग ते केस धुणे, नीट विंचरणे, नीट करणे, कुरळ करणे, सरळ करणे, अशा आपण वेगवेगळ्या स्टाईल बघत असतो. मग याचा उद्देश काय? केशभूषेचा मुख्य उद्देश काय की आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे. त्याचप्रमाणे केशभूषेचा सामाजिक उद्देश काय की सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्य दाखवण्याकरता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावत. केशभूषेचा उगम यातून झाला असावा. केश इतरांना दिसून न देण्याचा पुरातन स्त्रींच्या प्रयत्नातून केशबंधनाची कल्पना पुढे आलेली असावी. बघा इथे वेगवेगळे स्टाईल दिलेल्या आहेत. तर या सगळ्यांची इत्यंभूत माहिती आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळते. अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतीत आढळणाऱ्या स्त्री पुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनेचा अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आपल्याला आढळून येतात. तर हा झाला आपला पाठ. आता ह्या पाठाखालील जो स्वाध्याय दिलेला आहे, कृती दिलेली आहे, त्या आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला आहे, टिप लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 विचारलेले आहेत प्रश्न, विश्वकोशाचा उपयोग आणि विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया. आणि त्यानंतर तुम्हाला 2रा, 3रा आणि 4था आणि 5वा प्रश्न विचारलेला आहे. तर आता ह्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया. टिपाद्यामधील पहिला प्रश्न आहे विश्वकोशाचा उपयोग. पहिला आहे उत्तर आहे याचं, भाषेचा व शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला. औद्योगिकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा वाढल्या. विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. यंत्रयुगातील व विज्ञान युगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अद्ययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मानवीय विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व संग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय आणि त्यांचा संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग होतो. तुम्हाला जर टिपाद्या विचारलं तर त्याच्यासाठी तुम्ही हे उत्तर लिहू शकता. पुढची टिप आहे विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया. उत्तर आहे विज्ञान व तंत्रज्ञान व इतर सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदींची शीर्षके निश्चिती करण्यात आली. नोंदींचे प्रकार 3 प्रकार करण्यात आले. पहिला म्हणजे मुख्य, दुसरा मध्यम आणि तिसरा म्हणजे लहान नोंदींचा प्रकार. त्यातील मुद्द्यांची टाचणी काढण्यात आली. नोंदींच्या मर्यादा आखून टाचण्यांमध्ये तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारानुसार याद्या तयार करण्यात आल्या. आकार विल्ल्यानुसार या याद्या क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे 1976 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आत्तापर्यंत विश्वकोशाचे 18 म्हणजेच 20 खंड प्रकाशित झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. शब्दकोडी सोडवल्यामुळे भाषिक कौशल्यता वाढते, याविषयी तुमचे मत लिहा. उत्तर आहे की विविध मासिकांमधील वर्तमानपत्रांमधून पुरवण्याच्या द्वारे शब्दकोडी सरस दिली जातात. शब्दकोडी सोडवल्यामुळे अनेक जुने नवे शब्द कळतात, आपली शब्दसंपत्ती वाढते, त्यामुळे बुद्धीमध्ये भर पडतोच, पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दाचे भिन्न अर्थ, प्रतिशब्द, विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना आपल्याला लुटता
येतो. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. शब्दार्थ उदाहरणार्थ दिलेला आहे की जंगल या शब्दाला अरण्य, रान, वन, कानन, विपिन असे अनेक समानार्थी शब्द किंवा पर्यायी शब्द कळल्यामुळे आपली शब्द संपन्नता वाढते. शब्दकडे सोडवताना गंमत येतेच, शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद सुद्धा मिळतो. कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा रुंदवल्या व फैलावल्याच्या याची जाण शब्दकोडांमुळे येते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. उत्तर आहे आपल्याला माहीत नसलेल्या विषयाची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्याला मदतीस असतो. त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषय साखळीमुळे त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञान क्षेत्राची क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयी गरजा भागतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भूत होतो हे स्पष्ट करा. उत्तर आहे मोकळे केस इतरांना दिसू नयेत म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी. या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा. लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांची केलेली प्राचीन केशरचनेचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व सौंदर्य वाढवणे हा आहे. सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो. केशभूषेत केस विंचरणे, केस कापणे, नीट करणे, कुरळणे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो किंवा अंतर्भूत होतो. प्रश्न क्रमांक 5 आहे विश्वकोशाचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल ते लिहा. उत्तर आहे मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान आणि विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञान क्षेत्राबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झालेले आहे. मराठी भाषेची उत्पत्ती, तिचा इतिहास, वेदांपासून ते अद्ययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज सोपे झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे. मराठी भाषेतील प्राचीन काव्य आणि रचनाबंध समजावून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल. मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्व संपन्न होण्यास मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.